हे व्हिडिओ 2 पार्टमध्ये बनला कारण कोणीतरी आलं होतं. सो मी व्हिडिओ मनात कट करून हे सेकंड पार्ट आहे. तर आपण ली शॅटले प्रिन्सिपलवर होतो. ली शॅटले प्रिन्सिपलमध्ये बघा, तुम्ही ह्याला N1 N2 N3 घेतलं. आता समजा आपण फक्त N3ची व्हॅल्यू वाढवायलो, NH3ची व्हॅल्यू वाढवायलो म्हणजे बेसिकली काय करायलो, ह्याचे नंबर ऑफ मोल्स वाढवायलो. इथं नंबर ऑफ मोल्स वाढले, हे के इक्विलिब्रियम नाही, ह्याला के इक्विलिब्रियमच्या जागी मग हे काय बनेल, क्यू बनेल. आता हे जसं जसं वाढेल तसं तसं क्यूची व्हॅल्यू वाढेल. क्यू पुढे चालला, मग ती केमिकल इक्विलिब्रियमपेक्षा पुढे चालला, मग तो काय करेल, स्वतः रिव्हर्स आणायला बघेल आणि रिॲक्शन बॅकवर्ड येईल. मग रिॲक्शन बॅकवर्ड त्या टाईप फेज राहील. आता हे कॉन्सन्ट्रेशन वगैरेवर तर झालं. आता हे एक बेसिक आहे. समजा आता ह्याच्यामध्ये प्रोडक्टचं जर कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर सोपीची गोष्ट आहे. आता हे जास्त असलं तर उलटी रिॲक्शन जास्त येईल, हे जास्त असलं तर समोर जाईल. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं बॅकवर्ड येईल, रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं फॉरवर्ड जाईल. आता बाकीचे फॅक्टर काढणं तर अजूनच सोपं आहे. आता ह्याच्यामध्ये तर आपण N1 वगैरे व्हेरिएबल घेतले. बाकीचे फॅक्टर काढण्यासाठी ह्या सेम इक्वेशनला कसं लिहू शकतो आपण, सगळ्यांना N आणि V घ्या. आता इथं N चा स्क्वेअर आहे वर, N चा स्क्वेअर V चा स्क्वेअर, NV साधं N चा क्यूब V चा क्यूब. आता ह्यांचं कॅन्सलेशन वगैरे केल्यावर पुढे जाऊन काय येते, पुढे वर जाऊन V स्क्वेअर आणि N स्क्वेअर, खाली N स्क्वेअर वर V स्क्वेअर येते. आता बघा, ह्याच्यामध्ये जर आपण प्रेशर वाढवलं म्हणजे काय होते, व्हॉल्यूम कमी होते की कॉन्स्टंट टेम्परेचरवर बोलत असतो. प्रेशर जर वाढवलं तर व्हॉल्यूम काय होईल, कमी होईल. हे कमी झालं म्हणजे काय, क्यू कमी झालं म्हणजे काय, रिॲक्शन जाईल फॉरवर्ड. म्हणून हे जे आहे ली शॅटले प्रिन्सिपल वेगवेगळ्या रिॲक्शनसाठी वेगवेगळं असते. म्हणून हर एकामध्ये कंडिशन वगैरे बघा, त्याच्यावर चांगलं असे इक्वेशन पटकन बनवून सोपं जाते. किंवा आता हे जर कमी झालं, प्रेशर वाढलं, व्हॉल्यूम कमी होते, क्यू कमी होते, रिॲक्शन जाते फॉरवर्ड. आणि आता ह्या जागी कॅटलिस्टचा काही इफेक्ट नसते. आता टेम्परेचर तर एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिकवर डिपेंड करते. एंडोथर्मिक जर असलं, ज्याला गरमी पाहिजे बाहेरून, त्याला जर गरमी भेटली तर रिॲक्शन फॉरवर्ड जाईल ना. आणि एक्झोथर्मिक जे आहे त्याला, म्हणजे एक्झोथर्मिक समजा असं बाहेर यायलं आणि तुम्ही त्याला वरून दाबायले तर ती रिॲक्शन मधातच चालली की, म्हणजे एक्झोथर्मिक असं बाहेर यायला बघायला आणि वरून तुम्ही पाण्याची प्रेशर मारायला तर ते मधातच जाईल, मग रिॲक्शन बॅकवर्ड जाईल एक्झोथर्मिकमध्ये. एंडोथर्मिकमध्ये असं ते हे आहे, म्हणजे ब्लॅक होलच आहे समजा, आणि त्याच्यात तुम्हाला टाकायचं तर असं जाईलच की, मग ते एंडोथर्मिकमुळं मग रिॲक्शन फॉरवर्ड जाईल जर टेम्परेचर दिलं तर. आता आहे इनर्ट गॅस इफेक्ट वगैरे. ह्या एका सिंगल इक्वेशन इनर्ट गॅस इफेक्ट ते उगं पाठ करत बसता, काही गरज नाही. आता ह्या इक्वेशन कसं निघते, इनर्ट गॅस इक्वेशन जर समजा व्हॉल्यूम, दोन कंडिशन असतात, व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट ठेवलं तर क्यूवर, आता इथं प्रेशरचा काही आहे का, काहीच रोल नाही. इनर्ट गॅस इफेक्टमध्ये व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट ठेवलं तर क्यू चेंज होणारच नाही. क्यू कॉन्स्टंट कसं काय असेल, कारण V कॉन्स्टंट. आणि त्याच्याच जागी जर समजा हे केलं, काय म्हणतात, व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट ठेवलं नाही तर आपण कसं बघणार, व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट ठेवलं नाही आणि इनर्ट गॅस जर आपण टाकत गेलो तर काय होईल, ओव्हरऑल प्रेशर बिल्डअप होईल. म्हणजे V इज नॉट इक्वल टू K पकडा. आणि जर आपण इनर्ट गॅस टाकलं तर काय होईल, प्रेशर वाढेल ना, त्या कंटेनरमध्ये प्रेशर वाढेल. कंटेनरमध्ये प्रेशर वाढलं की काय होईल, ह्या दोन्हीचे प्रेशर वाढल्यावर व्हॉल्यूम कमी, म्हणजे क्यू खाली जाईल. हे सगळ्या इक्वेशनसाठी नाही, ह्या इक्वेशनमध्ये आपल्या क्यूची व्हॅल्यू काय ती V स्क्वेअर बाय N स्क्वेअर. आता प्रेशर वाढलं, व्हॉल्यूम कमी होईल, व्हॉल्यूम कमी झालं, क्यू कमी होईल, क्यू कमी झालं, रिॲक्शन फॉरवर्ड जाईल. झालं, हे होतं ली शॅटले प्रिन्सिपल.